सर्वांना जय शिवराय. सर्वांना सगळेजण इथे जमलेले आहेत ते नाट्यप्रयोग बघण्यासाठी जमलेले आहेत खरं तर. पण मध्येच आम्हाला वरती आणून बसवलं आहे आणि सांगितलं आहे बोला, सुधीर भाऊंचं ऐकावं लागतं. तर त्यामुळे तुम्हा सगळ्यांची क्षमा मागून बोलतो, 2 मिनटं मनोगत व्यक्त करतो. सर्वप्रथम इथे ओशाळला मृत्यू या अजरामर नाट्यकृतीचं सादरीकरण करणाऱ्या सगळ्या चमूला मी शुभेच्छा देतो की आजच्या काळातसुद्धा ही अजरामर कलाकृती, ज्याला आपण क्लासिक्स म्हणतो, ते क्लासिक तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतायत, ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय. याबद्दल खूप खूप आभार आणि शुभेच्छा तुम्हाला. दुसरं अत्यंत महत्त्वाचं हे आहे की नाट्यचित्रकलाकृती ज्याकडे आम्ही बघतो, मी स्वतः ज्या दृष्टीने बघतो, ती अशी आहे की ही जी माध्यमं आहेत ही फार प्रभावी आहेत, समाजावर दूरगामी परिणाम करत असतात. तर चरित्र वारंवार आपल्या तरुणांसमोर, आपल्या नागरिकांसमोर मांडलं गेलं पाहिजे. माहिती असलं तरी सांगितलं पाहिजे, उजळणी केली पाहिजे, सातत्याने त्याच्याखाली अंडरलाईन केलं पाहिजे, अधोरेखित केलं पाहिजे की असे आमचे राजे होते, असे आमचे राजे होते, असे आमचे राजे होते. हे सांगितलं गेल्याने समाज अधिक सुदृढ व्हायला आणि आपल्या मनातली भीती जायला मुळात मदत होईल. घाबरतो कशाला आपण? हिंदू समाज दुर्दैवाने इतका प्रबळ असून, इतका प्रबळ इतिहास असून, योद्ध्यांचा इतिहास असून आज अख्ख्या जगामध्ये भेकड समाज म्हणून ओळखला जातो. का? तर आपण आपलं सत्व विसरतो, आपण एकत्र येत नाही. एकत्र यायला पाहिजे. त्यातनं स्वराज्य उभं राहू शकतं, जे कदाचित सुरुवातीला 3.5 जिल्ह्यांचं असेल, पण नंतर साम्राज्य उभं राहू शकतं, ज्याची ग्रीकांनाही भीती होती. तर हे मला वाटतं की सगळ्या वक्त्यांनी आत्तापर्यंत दोघा-तिघांनी तेच सांगितलं आहे, वारंवार सांगतायत की आपण एकत्र यायला पाहिजे आणि त्याला सांस्कृतिक कार्यक्रमासारखं सोपं साधन नाही. या सगळ्याकडे फक्त नाट्यप्रयोग म्हणून न बघता आपण त्यातनं काय उचलू शकतो, काय घेऊ शकतो. आपापसात सध्याच्या काळामध्ये बरीचशी जागृती करण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अनेक जण करत आहेत. या सगळ्यांना प्रतिसाद देऊन आपण आपला छोटा छोटा खारीचा वाटा उचलला तर हा रामाचा सेतू नक्की बांधला जाईल असं मला वाटतं. या चरित्रातनं, शंभू चरित्रातनं, शिवचरित्रातनं आपण हेच शिकायचा प्रयत्न करूया. एवढंच तुमच्याशी, तुमच्यापेक्षा लहान म्हणून शेअर करायचा प्रयत्न करतो आणि थांबतो. जय शिवराय.